वेलकम टू ऑल टू माय चॅनल संजय कुमार. आजचा आपला टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे सेंटेन्स. ग्रामरची फर्स्ट डेफिनेशन जर काय असेल तर व्हॉट इज सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? आपण बोलताना किंवा लिहिताना काय वापरतो? वर्ड वापरतो. अँड व्हॉट इज वर्ड? आणि वर्ड पासून काय बनतंय? सेंटेन्स. आणि व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेंटेन्स? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक कंप्लीट सेन्स इज कॉल्ड सेंटेन्स. अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणायचं? वाक्य. कुठलाही शब्द कोठेही असला म्हणजे त्याला वाक्य म्हणत नाहीत. म्हणजे आज आपल्याला अकॉर्डिंग टू द ग्रामर आज आपल्याला करेक्ट सेंटेन्स बनवायचे आहेत. ज्यावेळेस आपण इंग्रजी बोलतो तर स्पीकिंग इंग्लिश इज लाईक मेकिंग अ बिल्डिंग. मग आपण बिल्डिंग बनवताना काय वापरतो? करेक्ट मटेरियल. जर आपलं मटेरियल रॉंग असेल, इनकरेक्ट असेल तर आपली बिल्डिंग मजबूत होणार नाही. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण वाक्य बनवतो आणि वाक्य बनवताना जर आपण वर्ड व्यवस्थित वापरले नाही तर आपले वाक्य ॲक्युरेट बनणार नाही. इंग्रजी बोलणं अत्यंत सोपं आहे. फक्त आपल्याला माहित पाहिजे त्या भाषेच्या सेंटेन्सचे स्ट्रक्चर ग्रॅमॅटिकली ॲक्युरेट. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे वाक्य कसे बनवावे. जर आपण सुरुवातीला छोटे छोटे जर वाक्य बनवले तर आपला कॉन्फिडन्स डेफिनेटली डे बाय डे वाढणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा वाक्य बनवण्यासाठी जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब वन. इंग्रजीमध्ये जर तुम्ही हे दोन जर शब्द वापरले तर ते वाक्य ग्रॅमॅटिकली एकदम करेक्ट आहे. तर पहिल्यांदा काय घ्यायचं? सब्जेक्ट. आणि काय घ्यायचं? V1. ह्या दोन गोष्टी जरी आल्यात सब्जेक्ट आणि V1 तरी तुमचं वाक्य तुमचं सेंटेन्स करेक्ट आहे. पहिल्यांदा घ्यायचं सब्जेक्ट. आय रन, आय जम्प, आय सिंग, ही डान्सेस, शी टॉक्स. आता इथं यस आणि यस का आलं? जर सेंटेन्स सिंपल प्रेझेंट असेल, साधा काळामध्ये जर वाक्य असेल आणि करता जर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असेल, ही शी इट, तर V1 जो आहे त्याला काय जोडायचं? यस किंवा इयस. अशा प्रकारे दिस इज व्हेरी इझी फॉर्मॅट. मग तुम्ही अनेक वाक्य बनवू शकता. आय ट्राय, आय फॉलो, आय ऍक्सेप्ट, आय रिजेक्ट, आय फ्लाय, आय अंडरस्टँड, आय सिट डाऊन. त्यानंतरचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट वर्ब वन. आता आपल्याला त्याला ऍड काय करायचे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. क्रियापदाला व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारला आणि जर उत्तर आलं तर त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. म्हणजे आपण 2 नंबरचं जे वाक्य पाहणार आहोत, जे स्ट्रक्चर पाहणार आहोत ते आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, आय प्ले फुटबॉल, सब्जेक्ट V1 अँड ऑब्जेक्ट. आय सिंग सॉन्ग, ही स्पीक्स इंग्लिश, शी रीड्स अ बुक. अशा रीतीनं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे आपल्याला आता बोलताना काय घ्यायचं? पहिल्यांदा सब्जेक्ट, पुन्हा वर्ब, V1 आणि ऑब्जेक्ट. आणि अशा रीतीने आपण वाक्य बनवणार आहोत. त्यानंतरचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट घ्यायचं अगोदर, त्यानंतर वर्ब आणि त्यानंतर ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड. नामाबद्दल अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? ऍडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल बघा, द वॉटर इज कोल्ड. वॉटर काय आहे? सब्जेक्ट. इज काय आहे? वर्ब. आणि कोल्ड काय आहे? ऍडजेक्टिव्ह. तर हे कोल्ड आहे डिस्क्रायबिंग वर्ड, हे आहे ऍडजेक्टिव्ह. ते पाण्याबद्दल माहिती सांगत आहे. द फ्लावर इज रेड. रेड इज द क्वालिटी ऑफ द फ्लावर. आणि हेल्पिंग वर्ब जे आहे ते त्या नाऊनची परिस्थिती सांगत आहे. म्हणजे आता फ्लावर कसं आहे? द फ्लावर इज रेड. द स्काय इज ब्ल्यू. हाऊ इज द स्काय? द स्काय इज द ब्ल्यू. सो ब्ल्यू is the quality of the sky. Blue is a describing word of the sky. त्यानंतर the sun is hot. My dress is beautiful.
अँड द लास्ट स्ट्रक्चर इज सब्जेक्ट, वर्ब, प्रिपोजिशन अँड नाउन. फॉर एक्झाम्पल बघा, पहिल्यांदा काय आलं पाहिजे, सब्जेक्ट आय, पुन्हा नंतर वर्ब सिट, त्यानंतर प्रिपोजिशन ऑन आणि त्यानंतर नाउन चेअर. मग आय सिट ऑन द चेअर, ही गोज टू स्कूल, शी राईट्स ऑन द पेपर, वी प्ले इन द गार्डन. तर अशा रीतीनं हे आहे स्ट्रक्चर. सुरुवातीला बोलताना आपल्याला रूल फॉलो करायचे. आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V1, त्यानंतर आपल्या 2 नंबरचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, त्यानंतरचं आपलं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऍडजेक्टिव्ह, आणि आपलं शेवटचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस प्रिपोजिशन प्लस नाउन. If we make the practice of these construction, automatic our confidence will be increased. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे मित्रांनो, प्रॅक्टिस. कारण ही भाषा आहे आणि स्पोकन हे स्किल आहे, आणि कुठलंही स्किल आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर त्याच्यासाठी एकच कारण आहे, त्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे, आणि ते आहे प्रॅक्टिस. तर आय होप दॅट यू विल डू द प्रॅक्टिस. आणि आपण पुढच्या भागामध्ये अजून डीप मध्ये ग्रामर बद्दल, इंग्रजी बद्दल आपण चर्चा करणार आहोत.